डॉक्टर पवन वाखारे. आज आपल्या चौथ्या व्हिडिओमध्ये बघूया डायबेटीस आणि किडनी. डायबेटीस आता हा घराघरात पोचलेला आजार आहे. हा अजिबात अनकॉमन किंवा माहीत नाही असा आजार राहिलेला नाही. आत्ताच नववर्षाच्या पूर्वसंध्येला आलेल्या बातमीनुसार जगामध्ये सगळ्यात जास्त डायबेटिकचे पेशंट भारतामध्ये आहेत. असं म्हटलं जातं की इथून पुढे 2030 मध्ये प्रत्येक चौथ्या अडल्टमध्ये एक पेशंट डायबेटीसचा असू शकेल. त्यावरून तुम्ही डायबेटीसची व्याप्ती बघू शकता. आणि दुसऱ्या एका डाटानुसार 2030 मध्ये जवळपास 100% इन्क्रीज आहे डायबिटीसच्या प्रिव्हॅलन्स रेटमध्ये. म्हणजे जसं की आता जवळपास आपली 4 ते 5 करोड पॉप्युलेशन डायबेटिक आहे, ती 2030 मध्ये जाऊन अराउंड 8 ते 9 करोड जनता ही डायबेटिक असेल. डायबिटीस आणि किडनीचं नातं हे खूपच गहन म्हणावं लागेल. कारण की असं मानलं जातं की अराउंड 50% म्हणजे अर्ध्या डायबेटिक पेशंटमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात किडनी एफेक्ट झालेली असते. याचा अर्थ असा नाही की डायबेटिकचा 50% पेशंटला डायलिसिस लागेल किंवा त्यांची किडनी डॅमेज झालेली असेल. ते याचा संदर्भ असा नसून की कोणत्या ना कोणत्या स्वरूपात डायबिटीसमुळे किडनीला इजा पोहोचली जाते. ती जसं की परमनंट किडनी डॅमेज असू शकतं, किंवा डायलिसिस डिपेंडंट रिनल फेल्युअर असू शकतं, किंवा मग डायबिटीसमुळे युरिन मधून प्रोटीन लीक होणं असू शकतं, किंवा किडनीचं रिपीटेड किडनीला इन्फेक्शन होणं असू शकतं. मी हा व्हिडिओ किंवा आजचं आपलं हे लेक्चर मी यासाठी निवडलं की जवळपास एका डाटानुसार तुमच्या टोटल इन्कमच्या 30% इन्कम हे डायबिटीस ट्रीटमेंटसाठी खर्च होतं. आणि तेच जर तुम्हाला डायबिटीसमुळे किडनी डॅमेज झालेला असेल तर तुमच्या खिशातले 70% इन्कम हे ट्रीटमेंटवर खर्च होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही समजू शकता की डायबिटीसमुळे होणारा किडनी डॅमेज प्रिव्हेंट करणं किंवा टाळणं किती महत्वाचं आहे, आणि त्याचं आपल्या इकॉनॉमीवरचं बर्डन किती प्रचंड असू शकतं. इव्हन आपल्या घरातल्या इकॉनॉमीवर किती परिणाम होऊ शकतो डायबिटीस किडनी डिसीजमुळे. ही झाली प्रस्तावना. आता आपण बघूया की डायबेटिक पेशंट आहेत त्यामध्ये किडनी डॅमेजची काय लक्षणं असू शकतात, किंवा माझे जे दर्शक आहेत ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी कोणती लक्षणं असल्यानंतर किडनीचे रिपोर्ट करावे किंवा जवळच्या किडनी तज्ज्ञाला संपर्क साधावा. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की डायबेटिक पेशंटला जर पायाला सूज येत असेल, किंवा मग सकाळी उठल्यानंतर डोळ्याभोवती सूज असेल, किंवा मग तुम्ही खूप वेळ उभं राहिल्यानंतरही पायाला सूज येत असेल, किंवा तुमचे सँडल शूज जर टाईट होत असतील, तर जरूर तुम्ही विचार करावा की आपल्याला डायबिटीसमुळे किडनीवर काही डॅमेज झालेला आहे का, आणि जवळच्या किडनी तज्ज्ञाशी संपर्क साधावा. दुसरं एक महत्वाचं लक्षण असं असू शकतं की जर तुमचं हिमोग्लोबिन खूप ड्रॉप होत असेल, हिमोग्लोबिनची कमतरता होत असेल सारखं डायबेटिक पेशंटमध्ये, आणि तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगत असतील की तुमचं हिमोग्लोबिन कमी आहे आणि तुम्हाला डायबिटीस आहे, तरीही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ब्लडच्या आणि युरिनच्या टेस्ट जरूर करून घ्यावे, हे रूल आउट करण्यासाठी की तुमचं जे हिमोग्लोबिन कमी होतंय ते किडनी डॅमेज मुळे तर नाही ना. दुसरी काही लक्षणं अशी आहेत की डायबेटिक पेशंटमध्ये जर तुम्हाला दम लागत असेल, तुमची भूक मंदावली असेल, किंवा तुमचं वजन कमी होत चाललं असेल, तरीही ही लक्षणं किडनी डॅमेजची असू शकतात. तर अशाही वेळी तुम्ही किडनीचे रिपोर्ट करणं जरुरी आहे. आणि जसं की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं की जर तुम्हाला लघवीमध्ये रक्त जात असेल, किंवा लाल लघवी होत असेल, किंवा मग लघवीला रिकरंट इन्फेक्शन होत असेल, ज्याला आपण युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणतो, की लघवीमध्ये सारखी जळजळ होत असेल, किंवा लघवीमध्ये स्टोन पास होत असतील, आणि जर तुम्हाला डायबिटीसच्या गोळ्या चालू असतील, तरी लवकरात लवकर तुम्ही किडनीचे रिपोर्ट करून घ्यावे. दुसरं एक लक्षण असं असू शकतं की पूर्वी तुमची शुगर कंट्रोल राहत होती, आणि ती आता शुगर खूपच कंट्रोल राहत नाहीये, आणि शुगरच्या रिपोर्टमध्ये खूप फ्लक्च्युएशन येत आहे. जसं की काही दिवशी ती खूप जास्त असते आणि काही वेळा ती खूपच कमी होऊन जाऊ शकते.
तर अशा वेळीही तुम्हाला किडनीचा आजार असू शकतो. दुसरं एक महत्वाचं लक्षण जे मी खूप फ्रिक्वेंटली माझ्या पेशंटमध्ये बघतो, की काही पेशंट सांगतात की पूर्वी मला माझे डायबिटीस कंट्रोलमध्ये नव्हता आणि आता मला डायबिटीसच्या गोळ्या घ्यायची गरजच लागत नाही आणि गोळ्या घेतल्या नाही तरीही माझं शुगर कंट्रोलमध्ये असते, की इव्हन कधी कधी माझी शुगर कमी होऊन जाते. तर अशाही वेळी तुम्हाला डायबिटीसमुळे किडनी डॅमेज झालेला असू शकतो. याचं कारण मी थोडक्यात असं समजावून देऊ शकतो, की तुम्ही ज्या शुगर करण्यासाठी ज्या नॉर्मली गोळ्या घेत असता त्या गोळ्या ह्या लघवीतून किडनी वाटे बाहेर फेकल्या जातात, शरीरातून बाहेर टाकल्या जातात. पण जेव्हा तुमचं किडनीचं काम कमी होतं तेव्हा त्या गोळ्या शरीरातून बाहेर न टाकता शरीरामध्येच साचून राहतात आणि मग त्याचा परिणाम एका विशेष सायकल प्रमाणे चालू राहतो आणि त्यामुळे मग तुम्हाला असं होतं की गोळी घेतली नाही तरीही तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहते. तर अशा वेळी माझं सगळ्यांना आव्हान राहील की तुम्ही किडनीचे रिपोर्ट करून घ्यावे. येवाना तुम्हाला जरूर कल्पना आली असेल की या लेक्चरची व्याप्ती खूप मोठी आहे आणि डायबिटीस हा आपल्याला सगळ्यांना भेडसावणारा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि डायबिटीसमुळे किडनी डॅमेज जर झालं तर त्याची इकॉनॉमीवर आणि बाकी सगळ्याच गोष्टींवर किती परिणाम होऊ शकतो. तर अर्थातच हे एका लेक्चरमध्ये कम्प्लीट होणं शक्य नाही, म्हणून मी ही लेक्चर सिरीज पुढे चालू ठेवेल. हे आपलं लेक्चर 1 होतं, असे पुढेही लेक्चर चालू असतील. त्यामध्ये मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया की डायबिटीसमुळे कशा पद्धतीने किडनी डॅमेज होते. नंतर आपण बघूया की त्याच्यावर ट्रीटमेंट काय आहे आणि आपल्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ते आपल्याला कसं टाळता येईल ते आपण आपल्या शेवटच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, नमस्कार.